प्रेम कधीच अपुरे राहत नाही. अधुरा राहतो तो विश्वास, अधुरा राहतो तो श्वास, अधुरी राहते ती कहाणी, राजापासून दुरावलेली एक राणी. तर आज आहे राधाष्टमी. तर तुम्हा सर्वांना राधे राधे. नमस्कार मंडळी, सिम्पली रिअल या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्वजण ठीक असाल. मी गेले होते इस्कॉन टेम्पलला, तोच व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर राधाकृष्णासारखं प्रेम करायला राधाकृष्ण व्हावं लागतं. नशिबात नसलेल्या गोष्टीला मनात कायमच रुजवावं लागतं. प्रेमाचा खरा अर्थ जर काहीही झालं तरी आपल्या आवडत्या व्यक्तीने आपलंच व्हावं असा असता, तर प्रत्येकाच्या हृदयात राधेबरोबर कृष्ण नसता. आणि सगळ्याच प्रेमकथांचा शेवट जर लग्नात होत असता तर रुक्मिणीच्या जागी राधा असती. राधेच्या खऱ्या प्रेमाची ही कहाणी आहे की कृष्णाच्या आधी तिचे नाव घेतले जाते. हीच तर तिच्या प्रेमाची खरी निशाणी आहे. कृष्ण जर संगीत असेल तर राधा त्यातील सूर आहे. कृष्ण जर मध असेल तर राधा त्यातील गोडवा आहे. प्रीती असावी तर राधा आणि कृष्णासारखी, जी भलेही लग्नाच्या बंधनात बांधली गेली नसेल पण हृदयात कायमच जपलेली असेल.